इरादे तेरे चरणों की, रजदूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। विठ्ठल सासुरेशी जाई मागे परतून पाये, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली छाईल नगरी आणि छाईल नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर देवीला येऊन आजचा 8वा दिवस, बरोबर आहे ना? 7वा का 8वा? 8वाच दिवस आहे ना? हां, आज 8वा दिवस देवीचं आगमन झालेलं आहे 8 दिवस अगोदर आणि त्या निमित्ताने हा कीर्तनाचा योगा। विठ्ठल आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आळस आली या बसून घ्या, देवी खेळत आली या, हो तिला खुशाल खेळू द्या, आई खेळत आली या, तिला खुशाल खेळू द्या, देवी खेळत आली या, तिला खुशाल खेळू द्या, देवी खेळत आली या, तिला खुशाल खेळू द्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, बाई तुम्ही कुंकू घ्या, आडस केली या बसून घ्या, आंबा खेळत आली या, तिला खुशाल खेळू द्या, देवी खेळत आली या, तिला खुशाल खेळू द्या, देवी खेळत आली या, क्या बात है, देवी खेळत आली या, तिला खुशाल खेळू द्या। अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आडस केली या बसून घ्या, आई खेळत आलिया, तिला खुशाल खेळू द्या। आई आली आहे ना, आज 8 दिवस खेळल्या, पण तुम्ही 8 दिवसात काय केलं? काही लोकांनी पूजा केली, काहींनी केली नसल, तर मी सांगतो ऐका काय। आयानो बायानो तिला द्यागतीचा मान, अन द्यागतीचा मान, भांग भरा गोंगवान, द्यागतीचा मान, भांग भरा गोंगवान, द्यागतीला मान, भांग भरा गोंगवान, द्यागतीला मान, भांग भरा गोंगवान। आयानो बायानो तिला द्यागतीचा मान, आयानो बायानो द्यागतीचा मान, अरे आयानो बायानो तिला द्यागतीचा मान, आयानो बायानो द्यागतीचा मान, अन द्यागतीचा मान, भांग भरा गोंगवान, द्यागतीचा मान, भांग भरा गोंगवान, द्यागतीचा मान, भांग भरा गोंगवान, द्यागतीचा मला वाटतं उद्याचा लास्ट दिवस आहे ना देवीचा, 9वी ना उद्याची? हा, तर देवीला येऊन 8 दिवस पूर्ण झालेत आणि त्या निमित्तानं कीर्तनाचा योग्य। पण बघा ना, हा आनंद कोणाला सांगावा, शब्दात वर्णन नाही करू शकत। रात्रीचं कीर्तन होतात, विशेष नाही होतातच, पण तारीख भेटली नाही म्हणून दिवसा बी करून घेणारे लोक तयार झाले। मी तर म्हणेल भैया धन्य माता पिता तयाची आहे। हो, दिवसा कीर्तन। हा, मला असं वाटतं मी खूप ज्ञानी नाही आहे महाराज मंडळी, हो खूप ज्ञानी नाही, मला पक्क माहिती आहे, पण जेव्हा भगवंत त्याच्या हिऱ्याला जवळ करतो ना, लोक भर दुपारले बशी राहतो कीर्तन। काय काय बाकी ना मनात जडणार असले रातले तारका भेटीने मी दिनमा 3-3 करायनो। विठ्ठल आजचे 2 झाले, उद्याचे 3 आहेत बाबा नवमीचे, तरी 4था गर्दी कराय ना तरी बाजूवाला। हे सगळं तुमचा मोठ्यांचा आशीर्वाद आहे। आणि गुजरातीमध्ये एक म्हण आहे,
नमे तो सोने गमे, नाही का? संत सांगतात नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता, नाही का? ज्याने नम्रता धारण केली ना, भगवंत खूप नजदीक असतो भैया दादा, खरं आहे ना? हां, नम्र झाला भूतात त्याने कोंडिले अनंता. लोक काय म्हणतील हा विचार द्यायचा सोडून देवाला काय आवडतं ते करून मोकळं व्हायचं. लोकांचं कामच आहे नावं ठेवणं, नाही का? बरोबर आहे ना बाबा? लोकांच्या नादी जर लागलो तर लोकांची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही तुमच्या पोराचं, तुमच्या पोरीचं, भावाचं, बहिणीचं लग्न ठरवा. लग्नामध्ये जर तुम्ही ठरवलं की भैया माझ्या भावकीतले लोक म्हणजे आपल्याकडचे भाऊबंदकी, बरोबर ना? भाऊबंदकीना लोकेशले बी खुश करणार शेत जेवणमा आणि नातेवाईकसले बी खुश करणार शेत. 15 ऐवजी 20 आयटम बनाय टाका, 20 पदार्थ बनाय टाका. जे आपला आहे त्या सांगतो भाई काही काय ना भाऊ, आपण एकच नंबर स्वयंपाक बनायला होता पूर्ण लग्नामा. ज्यासले किडा पाडण्यात फक्त हात 2 ठिकाणी जायच्यात. ज्यासले किडा पाडण्यात ते एकच सांगतं पट चांगलं होतं पण बारीक शेवरात येत आपण मजा यायच्या. ते आता आहे हो कलेक्टर आता आहे. ज्यांना कमी काढायची सवय असते ना ते कमी काढत राहतात, म्हणून लोकांची अपेक्षा पूर्ण होत नाही, नाही का? लोकांना बघून जर जगायचं म्हणलं तर लोक काय जगू देत नाही. म्हणून अपने हिसाब से जीना भैया, वही करना जो मेरे भगवान को पसंद है. लोकांचं काम आहे नावं ठेवणं. ऐका ना, मी नेहमी सांगतो जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. विश्वास ठेवायचा त्या जगाच्या मालकावर महाराज. माती उचलल्यावर सोनं होतं, फक्त विश्वास ठेवायचा. विठ्ठल असो, ज्यांच्या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, आमचे डिगाव्याचे दाजी मला आग्रह धरला, मला म्हटले काही करा म्हणले महाराज तुम्हाला यावं लागतं त्यांच्या अनुषंगानं. आणि खरं तर सगळे गावाची मंडळी, तरुण मंडळी, मला असं वाटतं की त्यांनी एवढं लावून ठेवलेलं होतं. हो, त्याच्याने गणच कथाईन वशिला लायला होता. बाकीचने सुरतमा सुद्धा लाईट येल होते. हा, सुरतवरनं सुद्धा फोन होते म्हणे काही बी करा महाराज पण तेवढी तारीख लिहा. हो, हा तारीख घेतो ना मी, तारीख नाही म्हणतच नाही मी, पुरा डाक नाही कीर्तनना, पण ते आपलं पोट भराशिवाय डर येत नाही आपले, असं आहे ते, बाकी दुसरं काय नाही. हो, कदाचित काही लोकांना असंही वाटत असेल महाराज एवढे काहून घेत आहेत भैया, माझं पण काहीतरी कार्य, ते कार्य जर माझं पूर्ण झालं तर मी कुठंतरी थांबा देणार आहे घेण्याच्या विषयाला. परत सांगून फायदा नाही. जो कुत्ता भोगता है वो काटता नहीं और काटने वाला कुत्ता कभी भोगता नहीं है. विठ्ठल आणि आल्याच्या नंतर द्विगुणित आनंद असा आहे महाराज. सगळे महाराज मंडळी सगळे घरातलेच आहेत. इकडे आमचे भाचेराव आहेत, गायन करतायत सर, नरेंद्र पाटील सर. हो, आम्ही ते लहान असायचे आमच्या सोबतच सप्तांमध्ये असायचे महाराज, आणि तेव्हापासून चांगलं ओळख आहे स्वभावाची, सगळ्या गोष्टींची, नाही का? इकडे आमचे महाराजांचं नाव काय? नामदेव बाबा का? नांदेडचे बाबा आहेत ना, नांदिल हे जवळ ना ते भाऊसाहेब महाराज. क्या बात आहे, वा वा. आमचे नांदिलकर बाबा आहेत. इकडे मृदंगाला साथ करतात आमचे महाराज गणेश बाबा. क्या बात आहे, गणेशपूरकर. अच्छा, नाव मग? ज्ञानेश्वर माऊली. क्या बात है. हाँ, खरंच माऊली आहात तुम्ही भैया. आपके हाथ में ही जादू है, ऐसा लग रहा है भैया आप तो हमें नचा रहे हो. हाँ सही में. वाजवणारे म्हणणारे असे महाराज असले का आपल्याला पण भान राहत नाही कितला टाइम कीर्तन करू असं. फक्त असे लोक पाहिजे. हां ऐक ना, आमचे पेटी मास्तर आमचे आप्पा साहेब आहेत नांद्रेकर, नांद्र्याहून बरीच मंडळ आलेली आहे. अजून आमचे भैया दादा ते आलेले आहेत, बरेच लोक आलेले आहेत त्यांच्या गावाहून, निडगव्हाणहून, नाही का, भागाभागातून, परिसरातून. कोणतं गाव? आमची गरज आहे पाटील साहेब, बरोबर आहे ना. तरुण कीर्तनाला असले तर जमतो खेळ, नाही तर काय म्हातारे बाबा बिचारे माझ्या बापासारखे, त्यांना पोरानं काय शिकवायचं, एवढा मोठा मी नाही झालो की माझ्या बापाला शिकवेल, नाही का. मला गरज आहे फक्त तरुण भावांची. हे तर बिचारे चिंतन म्हणून बसतात ऐकायला, मी त्यांना उपदेश करेल एवढा मोठा नाही, पण खरं तर तरुणांसाठी माझं कीर्तन असतं. बरं ठीक आहे, सगळे आहेत, मिक्स समाज आहे, म्हणजे तरुण पण आहेत आणि म्हातारे बाबा पण आहेत. इथं कोणीच कमी नाही शिवू, सर्व गोष्टी भरपूर आहेत. वाजणारा महाराज चांगला आहेत, म्हणणारा महाराज चांगला आहेत. अजून शूटिंगवाला आमना दादा विजू भैया शेतस. विजू भैया तुम्ही भारी काम केलं आज बरं, म्हणजे तुमलाही माहीत होतं काहीतरी पलटीन बॉडी असं. क्या बात आहे. आमचे विजू भैया आहेत, वाजवणारे म्हणणारे महाराज खूप ग्रेट आहेत. तुम्ही ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. आता बघूया कीर्तनकार काय बोंब पाडता येते. विठ्ठल विठ्ठल यांचा कोण तुकोबरा
आहे ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबर आहे. अरे ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे त्यांचं महाराष्ट्रात गाजवतोय हा साऊंड बरं का. हो मरकड कीर्तन कारली उचलेन लई फेकतच त्या. साऊंड सिस्टीमवर बराच खेळ असतो बरं का. 100 मधनं 40% साऊंड सिस्टीमवर खेळ आहे. हो 40% साऊंड सिस्टीमने 30% गायक वादक आमने मेहनत 30% रस हायबट जर चांगलं राही ना का आम्ही सहज उचलाई जातस. हां जसं गागर पडेल वावर मा सहज पैराय जास ना. हां हाय सोपं समजस तुमले. हां तसं आहे ते. अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे ज्यांची 65 लोकांना दान करावी ते तुकोबारा आहे. आणि ती तुकोबारा आहे रस्त्यानं चालत असताना शहाणली माणसं उभी होती. त्या माणसाने तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं तू क्यार कुणाक चाललाय. तुकोबारा म्हणतात बापा जोपर्यंत माझ्याकडे पैसा अडका होता मला तुकाराम शेठ म्हणणारी लोक तू क्या म्हणायला लागले. देवार काय प्रसंग आणून ठेवला. पण मला जनाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचा. माझे तुकोबाराय चालत होते महाराज. मागून बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं. लहान लहान पोरं होती त्या पोरांनी तुकोबारायांना बघावं. तुकोबारायांना बघून म्हणावं तू क्यार कुणाक चाललाय. तुकोबाराय म्हणतात बापा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक जोपर्यंत माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक मला तू क्या म्हणायला लागली. देवार काय प्रसंग आणून ठेवलाय. आणि दादा तुम्हाला सांगू का जोपर्यंत तुमच्याकडे पैसा अडकाय ना दूरचा नातेवाईक काही म्हणतो तो माझा लई जवळचा आहे. पैसा अडका असल्यावर दूरचा नातेवाईक काही म्हणते तो माझा लई जवळचा आहे. तुमच्याकडे पैसा नसल्यावर जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतोही नाही. बरोबर आहे ना. हो ही टेंडन्सी मानसिकता आहे लोकांची. तुमच्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक तुमचे असतात. संपल्याच्या नंतर आपले पण परके होतात. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं ठेवायची आणि अपेक्षा ठेवायची कोणाकडनं. मी सुरुवातीलाच सांगितलं अपेक्षा ठेवायची कोणाकडनं. अरे या समाजाकडनं अपेक्षा ठेवायचं म्हणलं म्हणजे इथलीच गोष्ट नाही करत. याच्यामध्ये मी पण आलोय. आमचे महाराज मंडळी सगळेच आले आणि एकच गाव नाही पूर्ण जग आलंय. समाजाकडनं अपेक्षा ठेवणं म्हणजे भिकाऱ्याकडनं भीक मागण्याकत गोष्ट आहे. समाज कधीच अपेक्षा पूर्ण करत. बरोबर आहे ना. सांगू का तुम्हाला समाजाचा विचार करून जर जगलात तर स्वतःसाठी जगलोच नाही आपण. समाज करता काय करतो नाव ठेवण्याशिवाय दुसरं काय करतं समाज. एखाद्या पोरानं जर चांगलं करायला सुरुवात केली बाकीना लोक सांगतात उलट कर दे होतो पोरे फक्त त्याला जोडी येऊ द्या. बाप बा हुशार बर नानभो पोऱ्या बोलतो हुशार बर आप्पा तू शाना बोना पोऱ्यांगत पोऱ्यानं इथला भारी पोऱ्याशी त्याला फक्त 4 पाऊल पुढे जाऊ द्या. असंच उलगेल वावर होते. डुप्लिकेट समाज आहे डुप्लिकेट. या समाजामध्ये रावणाची पूजा करणारा पण समाज बसलाय आणि या समाजामध्ये रावणाला जाणणारा समाज सुद्धा बसलेला. म्हणून अपेक्षा कोणाकडनं करायची. पतिव्रतेला पूजणारा समाज पण इथं आहे आणि पतिव्रता सीतेला बदनाम करणारा समाजातच होता. विठ्ठल माझ्या कीर्तनाचा एक दृष्टांत मी सांगतो. मला समाधान वाटतं ते सांगितल्याच्या नंतर. नवीन गावात गेल्याच्या नंतर मी सांगतो बरं का. माऊली महाराज मला आवडतं ते सांगायला. त्याचं कारण असं आहे त्याच्यामधनं खूप काही घेण्यासारखे. बसलेले श्रोतेगण सगळे तुम्ही शेतकरी असाल. शेतकरीच आहेत ना. इथून 20-25 वर्ष अगोदर प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या. म्हणून बाजाराला जाताना कसे जायचे काका. बैलगाडीकन बाजाराला जायचे. बैलगाडीकन बाजाराला जायची आणि तेव्हा प्रत्येक शेतकरीकडे बैलगाडी असायची 99%. आणि त्या शेतकरीकडे बैलगाडी आहे तो प्रत्येक शेतकरीकडे कुत्रा पाळलेला असायचा. बैलगाडी जुंपल्याच्या नंतर कुत्रा सुद्धा बैलगाडीच्या मागे चालायचा. आता नेमकं शेतकरीला बाजाराला जायचं होतं. तुम्ही बाजार कोणत्या गावाचं करतात. कासाऱ्याचं. अच्छा आता इथून बैलगाडी जुंपली आणि बैलगाडी जुंपल्याच्या नंतर शेतकरी बाजाराला जातोय पण पाळलेला कुत्रा सुद्धा बैलगाडीच्या मागे निघाला. शेतकरीनं बैलगाडी बाजारात जाऊन सोडली. बैलगाडी सोडल्याच्या नंतर आणलेला सोबत वैरण होता चारा होता तो बैलांना टाकला. बैलांना चारा वगैरे टाकल्याच्या नंतर शेतकरी बाजाराला निघाला. बैल चारा खातात मालक बाजाराला निघाला. मग आपण उपोषी पोटी तर कुठवर मरायचं. मग कुत्र सुद्धा पोटाची खडगी भरण्यासाठी हिंडायला लागलं गल्लीत. गावात हिंडायला लागलं. जरा लांब निघून गेलं. शेतकरी बाजार करून आला. बाजार करून आल्याच्या नंतर बैलगाडी जुंपली आणि मार्गस्थ झाला. कुत्रा आला फिरून जिथं बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी दिसत नाही आणि मालकही दिसत नाही. म्हणजे नक्कीच माझा मालक परतीनं निघाला असेल. आता कुत्राला इकडनं एकटं जायचंय. तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कुत्राला कोणा ताण होता का. अजिबात नाही. आता एकलं जाणं एकला कुत्राला त्यान जात ना सुकना जाऊ देतस का. हा दुसराच ना त्रासच नाही काका. आपला नीचच ना त्रास राहत.
दुसरा कोणलेच पडेल नाही हो. जर का समजा चालेल मग तुम्ही जर 50 लाख ना बंगला बांधली ना, मुंबईवाला काय त्रास आहे त्या गोष्टीच ना, हा काहीच घेणं देणं नाही. हाव त्रास कोणले रास, आणि त्रास एवढा करील येतच. एक भाऊ डोकाला हात लाईन बसेल होता, गली माहीन जाईल तू म्हणतो का हो आप्पा तुम्ही एवढा नर्वस का बरं, म्हणता नाराज का बरे शिलगाव हो महाराज एरले पाणी नाही हो. मग तुम ना नाही बराच लोक नाही एरीजले पाणी नाही त्यामुळे नाराज व्हा ना, काय तो ना ती नाराजगी नाही हो बाबा. म्हणतो मग आपला बाजूवाला नाही आटत नाही चाला ना, आपली एरले थेंबर पाणी म्हणजे आपली एरले पाणी नाही यानं दुःख नाही, पण त्याने आटत नाही त्यामा मरी राय नावकाच कामा. ही मानसिकता झाली लोकांची नाही का. म्हणजे आपले कितला का दुःख होय ना ते सैन करले ती, पण दुसरा सुख मा दकीशने शांतताच लागत नाही लोकेशने. आणि प्रत्येकाच्या घरात दुःख आहे बरं, सुख मा कोणीच नाही शे वाटच का. एखाद्याने वरबोट करावा सांगू माले आपला घर मा शांतता आहे मी गैरा सुखी हो असं संसार मा. करोडपती असो करोडपती असो कोणलेच शांतता नाही. बरोबर आहे की नाही. सोपं करून सांगू का, जीवन जगत असताना एखाद्यानं श्रीमंत मनाचं बनायचं. मग कसं, भिकारी होता भिकारी, नवरान बायको रोज दिनभर भीक मागेत, संध्याकाळी वडापावली येत, वडापावलीशनी खायत आणि पूल खाल झोपेत. देखा बरं, घर नाही दार नाही काहीच नाही. नवरा बायको दोन्ही भीक मागेत, वडापावली येत, पूल खाल जाईन झोपील येत, खाईश नाही. एकच गोदडी ती बी फाटेल. थंडी ना दिवस बाई एककडे वडे माणूस एककडे वडे आईन थंडी मा थंडी त्याला बी को वा त्रास देणी, हाई बाईला बी थंडी वाजे. ती बाई इकडे वडे तो तिकडे खेचे, फाटेल गोदडी. बाई पायटे पायटे त्या नवराला सांगे माय हो कितली बेकार थंडी आहे माय म्हणे. हाई थंडी मा आपला जरी इथला हालशे ते गरीबच ना कितला होतीन बहीण म्हणे. हा को याच ना तीन गरीब कोण होईन. याला म्हणावं श्रीमंती नाही का. आपले आपला हिशोबच नाही. आपला हिशोबच नाही. आपला घरमा 15 पोता का गहू पडेल राहत ना. पुल्लावरील कस काय होई ओ आप्पा पुल्लावरी चाल म्हणा. आदिवासी लोकेसकडे रातले खायली ना सकाळी चिंता नाही बिंदास झोपतस शेका काय टेन्शन देखाय जाईन जे होईन ते. आपलं 2 वर्ष नका किराणा घरमा पडेल ना तर 3रा वर्ष ना कस काय होईन बोम. आपलं काही वेगळंच आहे ते काही सांगत नाही, नाही तर अभंग राहून जाईल. सांगून देऊ असेल तर आदिवासी लोकांकडनं शिकायचं बघ. ते इतकं भारी जीवन जगतात ना, काय घेणं देणं नाही हो. मान सन्मानची अपेक्षाच नाही. साधं आणि सरळ जीवन जगणं. आणि तुम्हाला सांगतो जितकं साधं बनून जगशाल ना तेवढा आनंद येतो बरं जगायला. जितकं साधं बनून जगला तेवढा आनंद आहे. उजित थाटमा जगानं म्हण मग हाल खराब होई जातस. बरोबर आहे की नाही. तुमले सांगू का, गैरा लोके पहिले श्रीमंतीना गर्व करेत. लोके पहिले श्रीमंतीना गर्व करेत. हा राहतच त्या काही काही लोके ज्यासले गैरी उग्र मिराज पैसाच नाही. हा तेवढं बरं आहे तुम्हाला परिसरमा कोणीच नाही शेत तसा. आणि मी आटेनं काही सांगावं बी नाही पटत तताना सांगावशे आज जडे तुमनं कोण राहत नाही तताना आटेनं सांगेल कोण बरेल घर मग दाती घालली. आपली अजून 75% दक्षिणा अटकेलचे नाही. मी पहिले 25% आणि 50% जमाच करलेच बुवा. का ब करच माहितीये का, या तरुण पोरी नियोजन करली ती 9 टाइमला टाया बसताना फोन करते ती आमना गाव मग मौत होई गे कोण तारीख खाली ती. एखादा दुसरा गाव नाव सांगेन तारीख दिदी होऊन तटे तोच नको राहून मोबाईल स्विच ऑफ करले हो. घे का आपलं 5000 ना डिझेल त्यांना तीन पहिले जमा करले हो नाही का. हो काय सांगत होतो मी, जीवन जगायची तऱ्हा बरं का कशी असली पाहिजे, साधी आणि सरळ. काही काही लोकांना श्रीमंतीचा माज असतो महाराज. श्रीमंत माणसं काही काही लईच दाखवतात. पण तुम्हाला सांगू का, काही मी असं माझ्या कमी वयात हे अनुभव घेतले मी. जे लोक घरातून बाहेर निघत नव्हते जे लोक घरातून बाहेर निघत नव्हते ना ते लोक दुसऱ्याच्याकडे मजुरीनं कामाला जातात. परिस्थिती काही थांबून राहत नाही, परिस्थिती बसून राहत नाही. म्हणून परिस्थितीचा गर्व करू नये माणसाने. हां शिकणं असेल तर मी हे सांगत होतो, आदिवासी लोकांकडनं जगणं शिकावं. काय घेणं देणं नाही. लगीन कोणा कराय ना डायरेक्ट जाईन नाचानं. आपल्या हात धराशिवाय आपण बँड मा उभा राहतात ना. त्यातले फक्त वाजायला पाहिजे झांकी नाही की झांग लगेच. हो आपले 4 जण हात धरी ओढले तर तरी अरे अरे नको नको नाच रे हो काका येसून ते नाच रे ना छिल ग आता
गर्दी माड्या जागा अटकाय राहणार बिनकामना. वाजा वाजणं म्हणजे नाचानं सुरू म्हणा आदिवासी लोक काय घेणं देणं नाही. अजून सांगू का लगीन मा हे भाऊ काय रे ते नाचानं सुरू मान सन्मान अपेक्षा नाही. अजून सांगू का लग्नानंतर जेवणले बोलावालाच पाहिजे भाऊ अशी अपेक्षा बी नाही त्यासले. असं देखा काय एखादा आदिवासी ना पोरगा भाऊ माले जेवणले बोलावा नाही म्हणून ऋषीन बसेल उजी लोक रावण्या करा ना असं देखा का तुम्ही. एखादी आदिवासी बाई मला नारायणी वाटीला नाही भाऊ म्हणून ऋषीन बसेल असं देखील का तुम्ही. एकदम साधं जीवन जगणं. हो मी एका लग्नात गेलतो श्रीमंत माणसाच्या लग्नात. पोरगावाला पण श्रीमंत पोरगीवाले पण श्रीमंत. आता नेमकं पोरगीवाल्याची कशी परिस्थिती असते बिचाराला सगळ्यांची मनं धरावी लागतात नाही का. प्रत्येकाचे हात जोडायचे प्रत्येकाचे पाय पडायचे. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट कमी पडू शकते नाही का. हे आपण आपल्या नातेवाईकांची राखायला पाहिजे का विकायला पाहिजे. आपलेच होणारे नातेवाईक आहेत आपण राखायला पाहिजे ना. हो एक माहिती जेवणा ताटवरती उठीन उभी राहिली म्हणता काकू काय जाय माल नाही का ना म्हणे नवरीन माय नवरीन काकू नवरीन मावशी बटा जमा घ्या ती बहिणले ताई जेवण करा ना ताई जेवण करा ना माल नाही खाना माल नाही खाना. तुला काय झटकाई राहणार असा एकदम तुला एकदम हवा अटॅकना प्रकार कस काय होणार काकू माल नाही खाणं माल नाही खाणं. मी जोडे गो म्हणतो काय जाय मावशी नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतो वय ना काय हा म्हणे मी नवर देवनी माय मग मला नारण्य वाटी तरी लाई का म्हणे. हो म्हणा बापरे 4-5 तोडं सोनं शे तू नांगोर 8-10 हजारनी साडी नेशेल शे आणि 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल दे. केवढा बानटपणाशी आहो हा योग्य वाटच काय. अगो तेवढं बरं आहे तुमनाकडे ना बाया समजदार शेतीच ते हा त्याचा ना बाया बहिणीवर आनंदी जीवन जगायचं महाराज. हो नाही तर चला आपल्या आदिवासी लोकांकडे वाजा वाजना नाचानं चालू त्यासना बिचारासना लग्नेच मग काय आनंद राय. कोणी ऋषे फुगे नाही बरं. ऊस तोडायला जायत त्या ऊस तोडायला जायत ऊस तोडीच नाही तोपर्यंत पावसाळा चालू होई जायला राय. पडत पाणी मा लग्नेला आहेत त्या तरी सुद्धा दांगडो नाही काही नाही वादविवाद नाही. कोण रुसणं नको फुगणं नको बरोबर आहे की नाही. हो पहिला पाणी टाइमले त्यासना लग्न राहत ते वादळणार सुटे. हो वार वांधन ते चालू होई जाय. पहिला पाणी तसा पडेत बी पहिला पाणी गैरा भारी होतात. पहिला पाणी असा पडेत ना बरं वाईट जाडेसली उलटा कर देत त्या हा ते पाणी पड राय ना का नाही पड राय ना आपले बी समजत नाही बाहेर उठो हा पाणी पड राय ना का पाणी ना जाऊ द्या. हो आता ते माणसेच नाही इथली माणूस की सोड देणी बाजू मा मौतोय रस तरी त्यातले माहित नाही कोण मरी घ्या असं. हा ते गोष्ट वेगळीशी नाही का. हो आता ते पहिलं पाऊस वारा वादळ चाले त्या ऊसतोडीने येल राहत बिचाऱ्या त्या म्हणे माया. हो आदिवासी बाया त्या तयार करीश नाही त्यास ना ते देवलेवाल्या त्या मारुतीवर जायत. हो त्या पापडीन कुरडाया आणि त्या टोपला मारा आहेत. ते वातावरण तुमले आज बी देखाल भेटस खेडागाव मा बरोबर आहे ना. हो ते पापडे बिपडे लिश नाही म्हणे माया जायत इतका आनंद मग गाणं म्हणत. हो त्यासले काय राग रुसवा नाही देऊन करता गाणं म्हणत त्या मारुती राहायला नेवतो देवाला जायत. हे उठर उठर हनुमान तुला माणस लगीन निघरना नेवता तुला देनास असंच राहीन ते. उठर उठर हनुमान तुला माणसं लगीन निघरना नेवता तुला देनास. आणि तसा मग वादळ सुटे पापडे कथा उडेत नि त्या कुडाया कथा लाई नाही येता उडी ना पापड बी घ्या नाही माय माय हे पटा सत्यानाश कर दिनी वय नाही तू तयारी कर नाही लाली बिली लाव नाही काही फिर नाही बाणट सुरूच नाही. काय वातावरण होतं महाराज त्या लोकांचं. विठ्ठल विठ्ठल काय सांगी राहीन तू हा मी कथा कथा डोरे चारस पण संध्याकाळ गरज लयच विठ्ठल विठ्ठल